वर्षामध्ये बघतो आणि माझ्यासारखा सुंदर कोणी नाही म्हणून याचा गर्व पाळतो, अहंकार पाळतो. पण एवढं आपल्याला माहिती नाही, कारण ज्या परमेश्वरानं आपल्याला स्वरूप दिलं, कारण त्याला तो परमेश्वराला स्वरूप सुद्धा काढून घेतात, त्याला देव म्हणतात. कारण देव वेगळा नाही होतो. दुसरा अहंकार स्वतःच्या मनगटाच्या ताकदीचा येतो. तिसरा अहंकार माणसाला स्वतःच्या बुद्धीचा येतो. चौथा अहंकार माणसाला पैशाचा येतो. पाचवा अहंकार माणसाला सोन्याचा येतो. सातवा अहंकार चांदीचा येतो. आठवा आणि सातवा अहंकार त्या ठिकाणी खरोखर जमिनीचा येतो, भूमातेचा येतो. असे अहंकार असे बघत बघत कारण माणसाला 9 प्रकारांचे गर्व येतात. कारण मनगटातल्या ताकदीचा सर्व आणि एखाद्या माणसाला गर्व येतो, माझ्या एवढ्या बलशाली कोणी नाही. तुम्हाला माहितीये का, अरे एका सूरवीरांना एक असा गर्व आला होता की माझ्या एवढा बलवान ह्या पृथ्वीतला कोणी नाही. कारण त्यावेळेस मंडळी त्याचं अहंकार नष्ट करण्यासाठी मारुती रायाला म्हाताऱ्याचं स्वरूप घ्यावं लागलं आणि त्याचा गर्व नष्ट करावा लागला. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धी असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी खरोखर प्रत्येक गोष्ट, कारण त्या देवानं मर्यादित दिलेली आहे, काही काळापुरती दिलेली आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीचा मर्यादा टाकून दिलेला एक लक्षात ठेवा. कारण पैसा असेल त्याचा मर्यादा टाकून दिलेला आहे, चांदी असेल त्याचा मर्यादा आहे, सोनं आहे त्याचा मर्यादा आहे, जमीन आहे त्याचा मर्यादा आहे, वस्त्र आहे त्याचा मर्यादा आहे, बुद्धी आहे त्याचा मर्यादा आहे, स्वतःचं स्वरूप आहे त्याचा मर्यादा आहे, स्वतःच्या मनगटाच्या ताकदीचा मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा टाकून त्या परमेश्वराला तुम्हा आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण तुम्हा आम्हाला काही दिवसाचा मर्यादा देऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी तसं निष्ठेनं राहू शकत नाही आणि तसं भगवंतावर विश्वास दृढ करू शकत नाही. की आपल्याला जोपर्यंत आपल्या जवळ आहे त्याचा तोपर्यंत लय अहंकार येतो आणि ज्या दिवशी निघून गेलो त्या दिवशी रडत बसतो, लय मला पैसे आलतील माझ्याजवळ, मी लय चांगला होतो रो. काय हात मोडल्याच्या नंतर कळतोय माझा हात लय चांगला होता हो, मी लय काम करत होतो, माझा पाय लय चांगला होता हो. पण मोडल्याच्या नंतर किंमत कळती, चांगला असताना किंमत कळत नाही. देवानं वाचा दिली, देवानं वाचा काढून घेतली की म्हणते मी लय बोलत होतो रो. असं एक लक्षात ठेवा, कधी बी माणसानं जोपर्यंत देवानं आपल्याला दिलं, कारण त्याचं आपण ज्या परमेश्वरानं आपल्याला दिलं, कारण त्याचं महत्व, त्याचं गुणगान आणि त्याच्यासाठी आपण जेवढं करसान कारण तेवढं कमी आहे. हे परत परत घडत नसते माणसाला, एक लक्षात ठेवा. ज्या श्री सद्गुरु संत बाळूमामा ह्या पृथ्वीतला फिरत होते, मामा ह्या गावातून त्या गावातून मामा बकरी घेऊन फिरायची. एका जमीन शेतमालकाच्या शेतात बाळूमामाचा मुक्काम बसण्याचा निर्णय घेतला. मामानं ठरवलं तो दर, आणि तो शेतमालक एक असा गावातला एक श्रीमंत शेतमालक होता आणि तो दर वर्षा कुठल्या तरी धनगर समाजाच्या मेंढ्या बसवायच्या आणि आपल्या जमिनीला उभ द्यायचा. योगायोगानं बाळूमामाच्या मेंढ्या त्या परिसरात आल्या. कारण त्यावेळेस परिसरात आल्याच्या नंतर खरोखर म्हणजे दांड माणूस होता तो, दांड होता तो, पैशानं दांड होता, मनगटानं दांड होता, सगळ्या गोष्टींना दांड होता तो, चलती जास्त होती त्याची, म्हणून तो स्वतःला फार मोठं समजायचा. मग योगायोगानं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या मेंढ्या त्या परिसरात आल्या आणि त्या मालकानं ठरवलं की यंदा आपल्या शेतामध्ये तर ह्या धनगराच्या मेंढ्या बसवायच्या. कारण तो मामा पशाला, मामाला नमस्कार केला आणि मामाला सांगितलं, मामा ओ धनगर मामा, माझ्या शेतामध्ये तुमची बकरी बसवतान का? त्यास मामानं सांगितलं काही अडचण नाही, जागा बघितल्या जाईल, सगळं नियोजन बघितलं जाईल, पण माझा एक नियम आहे, तुझ्या शेतात मी बकरी बसवतो, पण एका दिवसाला मी 12 किलो धान्य घेतोय. किती? एका दिवसाला मी 12 किलो धान्य घेतोय. बिडी, काडी, चहा पत्ती, साखर पत्ती, हे सगळं तुला द्यावं लागेल दररोजच्या दररोज. त्या मालकानं सांगितलं काही अडचण नाही, दिल्या जाईल. त्या शेतमालकानं सांगितलं काही अडचण नाही, भेटल्या जाईल. त्यावेळेस मला ठरल्या गेला, मामाचा मुक्काम त्या शेतमालकाच्या शेतात आला. पहिल्या दिवशी त्या शेतमालकानं 12 किलो धान्य, बेडी, काडी, साखरपत्ती सगळं काही देण्याचं कार्य केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्याने खरोखर मामाचा सेवेकरी त्यांना त्याने धान्य, दोन्ही बिडी, काडी, साखरपत्ती काही मागितलं नाही. त्या मामानं समजून घेतलं काही अडचण असेल म्हणून तो आला नसेल. दुसऱ्या दिवशी मामानं आपल्या सेवेकरीला पाठवून दिलं, अरे बिडी, काडी, साखरपत्ती कालचं आणि रातचं राहिलेलं हे सगळं आपलं मागून घ्या. त्यावेळेस मालकाच्या घरी त्याने मामाच्या सेवेकरी गेला. मालक त्याने हातामध्ये जोडा घेतला आणि तो मामाच्या सेवेकऱ्याच्या पुढे आला आणि तो मामाच्या सेवेकरीला म्हणतोय, कोण बाळूमामा रे? कुठला बाळूमामा? मी ओळखीत नाही. आपला वायदा ठरलेला 8 दिवस इथं मुक्काम ठेवायचा आहे.
8 दिवसाच्या अगोदर जर पसारा उचलून दुसऱ्या शेतामध्ये गेलेला कळालं तर ह्या परिसरात फिरू देत नाही. दांड होता ना जरा. त्यालाच त्याला वाटलं मी लय दांडा, पण त्याला कुठं माहित आहे पुढचा लय दांड आहे ते. त्याला वाटलं मीच दांड आहे. पण एक ध्यानात ठेवायचं, कारण त्या ठिकाणी खरोखर त्या परिसरातले लोक म्हणायचे, त्या गावातले लोक म्हणायचे, बाळूमामानं मुक्काम त्याच्या शेतात कशामुळे ठेवला असेल, ते अगोदरच पाठीला असला आहे आणि त्याच्या शेतात मामानं मुक्काम का ठेवला असेल, ते बैमान अगोदरच आणि बैमानाच्या शेतात मामा गेले. तर एक लक्षात ठेवायचं, देव सुद्धा लय कलाकार असते बरं. जगाला तो बैमान होतोय ना, एखाद दिवस बैमानाची संगत करून बघतोय देव. तू लय बैमान आहेस की, मग सगळ्याला बैमान झालास की आता मला यावं लागेल तुझ्यासोबत तुझी कुस्ती खेळायला, म्हणून देव येत असतो ध्यानात ठेवा. तर त्यावेळेस भगवंतानं त्याने मुक्काम टाकला आणि दुसऱ्या दिवशी मामाला त्याने मामाच्या सेवेकरला धमकी दिली. त्यावेळेस मामाच्या सेवेकरी मामा पशी आले. मामाला भूत भविष्य वर्तमान काळ हे सगळं कळत होतं. मामा काहीच बोलले नाही. 8 दिवस मामाने मुक्काम त्याच्या शेतात ठेवला. मामाला बिडी काडी साखरपती काही मागितलं नाही, काहीच मागितलं नाही, गपचिप राहिले मामा. 8 दिवस 9व्या दिवशी मामानं सांगितले पसारा भरा रे. पसारा भरला. पसारा सगळा काढून दिला आणि मामा त्या शेतात बसून राहिले. आता वसुली काय वसुली करायचे ना, तर वसुली कशी करतात बघा मामा. त्यावेळेस म्हणे कर सगळं पसारा मामानं काढून दिला. मामा त्या शेतात बसून राहिले आणि डाव्या पायातला डावं पायतन काढलं मामा. पायात मामाच्या कोल्हापुरी पायतन होतं. डाव्या पायातला डावं पायतन काढलं आणि त्या भूमातीमध्ये जिथं बसले होते ना, कारण तिथं मामानं ते पायतन काढलं आणि 12 पायतन मारले मामानं त्या जमिनीला. कोणाला? जमिनीला पायतन मारले, जमिनीला. आणि त्या भूमातेला सांगितलं, हे भूमाता, ज्या शेतमालकावर माझा वायदा ठरला होता त्या वायद्याप्रमाणे त्या शेतमालकानं मला काही दिलं नाही, पण ध्यानात ठेव आता ती वसुली तुला करायची आहे. दाम दुपटीने मला भरपाई करून तुला द्यायची आहे. वायदा मी तुला केलेला आहे, त्या शेतमालकाला केलेला नाही, असं मामानं सांगितलं. आणि त्या भूमातेला मामानं सांगितलं, इथून पुढे ह्या शेतमालकाला कितीही जमीन असू दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं दिला. कारण ह्या जमीन मालकाला खत बी वजा करून 12 किलोच धान्य पदरात पडलं पाहिजे वर्षाला. किती? 12 किलोच पदरात धान्य पडलं पाहिजे. 1 वर्ष नाही, 12 वर्ष सलग 12 वर्ष ह्या जमीन मालकाला खत बी वजा करून 12 किलो धान्य पदरात पडलं पाहिजे. ही ताकीद बाळू धनगराची आहे. जर त्या ठिकाणी हे जर तो नाही केलंस तर पायतनाची गाठ ह्या बाळू धनगराशी आहे आणि त्या पायतनाची गाठ तुझ्याशी ध्यानात ठेव. हा बाळूमामा का निसता बाळूमामा नव्हता. अरे पंचमहाभूतासाठी आपल्या दृष्टीवर चालवणारा आणि शब्दावर वाकवणारा देव म्हणजे मामा होता. पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी. 5ही पंचमहाभूताला आपल्या आदनेत चालवणारा तो म्हणजे बाळूमामा. त्यावेळेस मामानं त्या भूमातेला सांगितलं. मामा तिथून निघून गेले आणि त्या शेत मालकानं त्या शेतामध्ये पेरणी केली. सुंदर पाणी मोड उगवला, सुंदर पेरणी झाले, पीक चांगलं आलं आणि खरोखर आणि मोसमाच्या टायमाला बरोबर अचानक, कारण त्या शेतामध्ये त्यांनी अचानक ते पीक जागच्या जागेवर मरायला लागलं. कुठं कुठं एक दहाट शिल्लक राहिलं. मालकानं सगळं खळं केलं. मोठ्या गावातला श्रीमंत शेतकरी खळं केलं, पण त्या खळ्यामध्ये किती बैलगाडीमध्ये आणायची गरज पडली नाही, एवढं धान्य त्याच्यापाशी जमा झालं. खत बी वजा करून त्याच्या पदरात 12 किलोच रास. कारण त्यावेळेस तो 12 किलो धान्य घेऊन घराकडे आल्याच्या नंतर गाव त्याला हसायला लागलं. गाव त्याला फार त्याची चर्चा करायला लागलं. त्यावेळेस गावातले लोक म्हणले, बरं झालं. काय बरं झालं? ह्याला धडा शिकवला ते बर्रा झाला. गाव सगळं म्हणायला लागलं. का? गाव कदरलं होतं ना त्याला. गाव कदरून गेलं तर ते गावाला सरळ होईना झालं. त्याला सरळ करणारा गुरु भेटला म्हणून त्या ठिकाणी गाव म्हणायला लागलं, बाळूमानं बरं केलं, चांगला धडा त्याला. म्हणजे सगळं गाव चर्चा करायला लागलं. त्यावेळेस म्हणाले, खरोखर आता 1 वर्ष झालं आणि 11 वर्ष तिथून पुढे व्हायचं. असं सलग म्हणजे 7 वर्ष प्रकार चालू होता. कारण त्यावेळेस मालकाला काही खालचं वरचं काही सुधारणा झालं. त्यावेळेस तो मालक नाही ते प्रकार करत होता. पण कुठंच विलाज आले, कुठंच काही होत नव्हतं. म्हणून एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, हा जो बाळूमामा कुपला ना तुमच्यावर, जर कुपला
तुमच्या गाव दैवताचे कितीही दैवत मोठं असू द्या तुमचं, त्या ठिकाणी कोणाच चालू देत नाही, त्याला बाळूमामा म्हणतात. जिथं मामानं ठरवलं तिथं कोणाच चालू देत नाही, तो म्हणजे बाळूमामा. त्या मामाचं कार्य आपण करतो. कारण मामा जर एकदा कुठला तुमच्या आमच्यावर, कारण त्यावेळेस जगातली कुठलीही ताकद आणि कुठलाही वैद्य आणि कुठलाही जाणत आणि कुठलाही महाराज तुमचं काही करू शकत नाही, कारण तो म्हणजे बाळूमामा. त्या मामाचं कार्य आपण करतो. कारण मामानं सांगितलेलं आहे, जिथं वैद्याचे ना चाले, जिथं वैद्याचे ना चाले, जिथं डॉक्टरांचे ना चाले, जिथं संत देवाचे ना चाले, कारण तिथं माझं चालतं म्हणतो. तिथं माझं चाललं पाहिजे म्हणतोय, तो म्हणजे मामा. तर म्हणजे खरेखर श्री सद्गुरु संत बाळूमामानं सांगितलं आणि सलग असं 6-7 वर्ष त्यानं अनेक प्रकार केला, पण कुठंच इलाज होत नव्हता. कारण त्या मालकाचा गडी, ह्या गड्यानं सगळा प्रकार पाहिलेला होता. त्या गड्यानं सांगितलं, मालक मी बोलू का म्हणला एक. तर बाबा काय बोला ते बोल. मालक लय चूक झाली मला मोठी. ते म्हणला काय चूक झाल्या. काही दिवसाकडे बाळूमामाचा मुक्काम आपल्या शेतामध्ये येऊन गेला आणि मामाला एका दिवसाला 12 किलो धान्य आणि बेडी काढी चहापत्ती हे सगळं काही द्यायचं बोलणं होतं. एक दिवस दिला आपण बाळूमामाला त्या ठिकाणी 10 गाडीने खरोखर मामा 8 दिवस थांबून गेले, पण मामाला तिथून पुढे आपण काही दिलं नाही. त्यावेळेस मामानं ते खुट्टी मारून गेलेला तो देव म्हणजे मामा आहे आणि मामाशिवाय ही खुट्टी निघत नाही. तर त्यावेळेस त्या मालकाच्या डोसक्यात प्रकाश पडला. त्या मालकानं बैलगाडी झोपली, दान दुपटीनं धान्य जमा केलं आणि तो मामाला हुडकत मामापाशी आला. त्यावेळेस मामानं पाहिलं मालकाकडं आणि मालकानं पाहिलं मामाकडं. मामाने विचारलं, रे कुठल्या गावचा रे. मामानं ओळखलं, पण कुठल्या गावचा रे. त्यावेळेस तो मालक मामाच्या समोर नतमस्तक ठेवून मामाला म्हणतोय, मामा चूक झाली, मला माफ करा. आता तरी माझी जमीन नापीक जे व्हायला लागलेली आहे ती पिकवायला सांगा. त्यावेळेस मामानं सांगितलं, असू दे, कळालं ना रे मी कोण आहे ते. आता आज नाही, ज्या दिवशी परत मी तुझ्या शेतात येईन आणि त्यावेळेस माझी सेवा आराधना जशी घडेल त्याच्यानंतर मी ठरवेन. आता काहीच सांगणार नाही तुला. तो मामाचं दर्शन घेतला, गुमान निघून गेला. परत मामा 11-12 वर्षाच्या नंतर मामाचा मुक्काम त्याच्या शेतात आला आणि मामाचे मुक्काम त्याच्या शेतात आले. आता कशाला करतोय, आता सरळ झाला ना तो सुद्धा सारखा. तो बाळूमामाची सेवा माग पुढं समाधान जेवढं जिथं जे मनन ते करायचा आणि मामाचा पिछा सोडायचा नाही, मामा पिशीच राहायचा. त्यावेळेस मामानं 11-12 दिवस मामाचा मुक्काम थांबला नाही. परत मामानं आपला मुक्काम सगळा पसारा भरला आणि मामानं सगळं काढून दिलं. मामा त्या परत त्या शेतामध्ये बसून राहिले आणि मामानं त्याची सेवा केलेली त्याला मामाला आनंद वाटला आणि त्यावेळेस मामा त्याच्या शेतात बसले आणि परत मामानं उजव्या पायातलं पायतन काढलं. कयातलं पायतन काढलं, उजव्या पायातलं पायतन काढलं. पायतन म्हणजे कळलं का, चप्पल काढला. चप्पल नापीक करायला कोणाला सांगितलं, भूमातेला सांगितलं. आता परत उजव्या पायातलं पायतन काढून मामा कोणाला सांगतात बघा, ए भूमाता. मामानं परत 11 पायतन त्या भूमातेला मारले आणि सांगितलं, ए भूमाता, इथून पुढे ह्या मालकाला 11 वर्षामध्ये जे 11 वर्षाचं जे तुझ्या पोटात लपून ठेवलेस, तर हे 11 वर्षामध्ये 11 वर्षाचं दान दुपटीनं भरपाई करून द्यायचं काम तुझं. असं मामानं 11 पायतन मारले आणि मामा त्या शेतातून निघून गेले. कारण तिथून पुढे त्या शेतमालकाचं एवढं शेत पिकायला लागलं की त्याला रास ठेवायचं कळणार आलं. कारण एक लक्षात ठेवा, त्याला देता बी येते आणि काढूनही घेतात. त्याला बाळूमामा म्हणतात. हा जो बाळूमामा आहे ना, शेळ्या मेंढ्या घेऊन जर पालखीच्या माध्यमातून फिरायला लागलो ना, हे प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी. तुम्हाला वाटतं आम्ही बाळूमामाची परीक्षा, अरे बाळूमामा जगाची परीक्षा घेत निघालेला देव हा बाळूमामा आहे. जगाची परीक्षा घेत निघालेला तो म्हणजे मामा आहे. त्या मामाचं कार्य करतोय आपण. अनेक लोक म्हणतात बाळूमामा काय, अरे बाळूमामा काय करत नाही फक्त विचारा. सृष्टी एका ठिकाणी एका क्षणामध्ये त्या एका ठिकाणी थांबवण्याची ताकद ह्याच बाळूमामामध्ये आहे. कारण मामानं सांगितलेलं आहे, सूर्य आणि पृथ्वी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं कार्य हे अखंड या जगात चालत म्हणतो. अखंड, खंडित नाही, अखंडित आहे म्हणतोय. खंडित नाही म्हणतो तो, अखंडित आहे. कारण त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो, त्या मामाची सेवा आराधना आपण करतो. म्हणून त्याच्यासाठी बाळूमामाचा मुक्काम आपल्या शेतात किंवा आपल्या परिसरात आला. कारण या मामाला काय करता येत नाही हे सांगता येणं शक्य नाही. कारण त्याच्या पुढे जेवढं होईल तेवढं हात जोडणे, त्याची आराधना करणे, त्याचं नामचिंतन करणे, जो प्रसाद आपल्याला भेटला त्या प्रसादाचा लाभ घेणे. मी लय भारी म्हणलं की संपला.
तुम्हाला वाटत बाबा असं कसं, तसंच आहे. उरपाटा देव म्हणजे बाळूमामा एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस बाळूमामा होते ना